आषाढी एकादशीला उपवास असतो, पण तोंडाला काहीतरी कुरकुरीत खमंग हवंच असतं ना. आज बनवूया अगदी बाजारातल्यासारख्या खुसखुशीत साबुदाणा वडे. तर त्या अगोदर आपण विठ्ठलाचंच नामस्मरण करू. विठ्ठला विठ्ठला. तर नमस्कार मंडळी, मी कुकबाई अश्विनी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. एकादशी निमित्त मी तुम्हाला साबुदाणा वडे कसे बनवायचे त्याच्या मी ट्रिक्स देखील पुढे सांगणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आपले साबुदाणा वडे एवढे क्रिस्पी होतात ना, खूपच क्रिस्पी होतात. तरी ते पहा, मी अर्धा किलो एवढा साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजवलेला होता. इथे पाव किलो शेंगदाण्याचं कूट देखील बनवून घेतलेलं आहे. 2 उकडलेले बटाटे देखील बनवलेले आहेत आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ देखील याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि तर सर्व साहित्य एकजीव करून अशा हाताच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही. आणि असं एकजीव करून घेतलं का हे फ्रीजमध्ये 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये भिजत ठेवायचं, जेणेकरून आपले साबुदाणा वडे तळताना फुटत नाहीत आणि तेल देखील आपलं उडत नाही. नाहीतर खूप तेल उडतं, भाजण्याची देखील शक्यता राहते. तर पहा, एक असे साबुदाणा वडे मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर इथे एक छोटासा गोळा घ्यायचा आणि गोळा घेऊन हलक्या हाताने असं थापून घ्यायचं आहे. पहा, मी जसं थापत आहे तसंच थापलं तर एकदम परफेक्ट आपला हा साबुदाणा वडा होतो. आणि हे जे साबुदाणा वडे आहेत ना, हलकेच थापायचे बघा. जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको, मध्यम आकाराचेच ठेवायचे. आणि म्हणजे आपले जे वडे आहेत ना, वडे थापताना मी हाताला तेल लावलं होतं, म्हणून आपले वडे हाताला चिकटले नाहीत. आणि इथे पहा, एक एक करून मी सर्व वडे असे थापून करून बनवून घेतलेले आहेत. आता तेल देखील इकडे गरम झालेलं आहे आणि आता लगेच मी याच्यामध्ये सोडून देखील घेणार आहे. इथं पहा, मस्त असे सोडून घेतलेले आहेत. सर्व मी असे सोडून घेतले आणि म्हणजे सोडून घेतले की लगेच आपण आलटापलटी करायला घाई नाही करायची. तर 2 मिनिटांनी मस्त ॲटोमॅटिक साबुदाणा वडे वरती येतात तळून. तर एकादशीचा उपवास असतो म्हणजे सात्विक जेवण असतंच की नाही, कांदा लसूण नाही, फक्त मीठच असतं. तर ही रेसिपी मी 3 जणांसाठी बनवत आहे आणि 3 जणांसाठी ही एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. आणि इथे पहा, आपले साबुदाणा वडा एका साईडनं मस्त असं तळून झालेला आहे. आणि असेच करून मी सर्व साबुदाणा वडे तुम्हाला तळून दाखवणार आहे आणि बनवून देखील दाखवलेले आहेत. आणि आतून एकदम मऊ आणि वरतून एवढे क्रिस्पी होतात ना, एवढेच भारी लागतात ते साबुदाणा वडे खायला, एकच नंबर लागतात. बाजारातल्याला काय करायचं, एवढे भारी लागतात. तुम्ही हे दह्यासोबत किंवा चटणीसोबत देखील खाऊ शकता. तर कशी वाटली आपली आजची युनिक अशी रेसिपी मला नक्कीच कळवा. एकादशीला तुमच्याकडे काय काय बनवताय उपवासाला ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. विठ्ठलाच्या नामस्मरण करा, उपवास करा, विठ्ठलाचा उपवास करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणीसोबत. आणि अशाच पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तरी ते पहा, मी सर्व साबुदाणा वडे तळून घेतलेले आहेत आणि पहा किती मऊ आणि क्रिस्पी झालेले आहेत. आणि पहा, मी एक तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे. तर किती मस्त असं साबुदाणा वड्याची रेसिपी आहे. तर कशी वाटली आजची युनिक अशी रेसिपी मला सांगा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं स्वस्थ राहा. आणि अशाच रेसिपीज पाहायच्या असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर रामकृष्ण हरी माऊली.